भिवंडी तालुका सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी उप सरपंच श्रीमती वनिता विश्वनाथ थले व हरिभक्त पारायण श्री विश्वनाथ दशरथ थले तथा प्रतीक विश्वनाथ थले के नवीन शॉप लक्की फैशन स्टूडियो का भव्य उद्घाटन आज दिनांक 28 जून 2026 को भिवंडी कल्याण रोड पिंपल गाँव स्थित कुल स्वामिनी साड़ी सेंटर के सामने भाजपा नेते श्री विनोद वसंत ठाकरे व भिवंडी महानगर पालिका के ज्येष्ठ नगर सेवक श्री बालाराम चौधरी के साथ साथ उपस्थित मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा नेते यशवंत जी सोरे, भिवंडी मनपा युवा नगर सेवक रोहित बालाराम चौधरी, DY फाउंडेशन सामाजिक संस्था के संस्थापक श्री दयानंद चोरघे, देवागुरु फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी भाऊ मोरे, माजी उप सरपंच सोनाले संजय थले, दांडेकर विद्यालय के शिक्षक दिनेश पाटिल, शिवसेना भिवंडी तालुका कार्यकारिणी सदस्य यशवंत जी केने, सोनाले माजी सरपंच जनार्दन जी वाकड़े, सोनाले गांव समाज सेवक लैलाश पाटिल, संतोष पाटिल, सोनाले माजी सरपंच व साई भक्त विशु भाऊ महात्रे के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सोनाले गांव परिसर के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुषों ने उपस्थित होकर लक्की फैशन स्टूडियो के प्रोपराइटर व सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी उप सरपंच श्रीमती वनिता विश्वनाथ थले व हरिभक्त पारायण विश्वनाथ दशरथ थले तथा प्रतीक विश्वनाथ थले को शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं श्रीमती वनिता विश्वनाथ थले व हरिभक्त पारायण विश्वनाथ दशरथ थले तथा प्रतीक विश्वनाथ थले ने सभी लोगों का आभार प्रकट किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। त्वमेव बन्धु च त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देवदेवं यथा भूमि कालीन लुटांगड़ बंदीन चरणुलनपायन लुपसुजीवरेण लंघिन भाविन भावे गणे माव त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव तस्मै नारायणाय समर्पयामि आच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। सबको आरती दिखा दीजिए, आप भी लीजिए। सबको दिखा दीजिए आरती।
सर्वांचे लाडके प्रतीक थळे की फॅशन शो म्हणून उद्घाटन त्यांचं झालेलं आहे. खरोखरच त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जर आज बघितला तर मराठी माणूस हा उद्योगधंद्यात कुठेतरी कमीच नेहमी दिसतो. अशा परिस्थितीत थले फॅमिली ही नेहमीच उद्योगधंद्यात अग्रेसर असते. अशाच प्रकारचा प्रत्येकाने त्यांच्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे की आपण नुसती जमीन विकून किंवा कुठल्याही प्रकारचं हे करून ऐशो आराम करून कधी मराठी माणूस पुढे येणार नाही. त्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे आणि अशाच प्रकारचं काम प्रतीक थळे आणि त्यांचे सर्व मंडळी थले फॅमिली करत आहे. खरोखरच आपण त्यांच्यापासून बरंचसं काही शिकून आपणही कुठल्या ना कुठल्या व्यापारात येऊन चांगल्या प्रकारची मराठी माणसाची प्रगती व्हावी या उद्देशाने काम करावं. मी त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतीक थलेंना माझ्याकडून पुढच्या वाटचालीस आणि जो चांगला त्याने हे केला आहे धंद्याची, त्याच्याबद्दल मला त्याला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वाटचालीस पण शुभेच्छा मला. मला खूप अभिमान आहे. माझा मित्र विश्वनाथ थळे, आता विश्वनाथ थळे महाराज झालेला आहे, एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि मी अगोदर असं म्हणेन की त्याचा जो मुलगा आहे प्रतीक, याचासुद्धा मला खूप अभिमान आहे. कारण प्रतीकच्याबद्दल मी नेहमी विश्वनाथला सांगत असतो की हा जो मुलगा आहे ना, हा स्टार होणार आहे. म्हणजे तो कलाकारसुद्धा एक उत्तम प्रकारे आहे. आणि आज म्हटल्याप्रमाणे मराठी माणूस हा कुठे मागे राहिलेला नाही आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे. म्हणजे राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक असेल, वारकरी असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, प्रत्येक ठिकाणी पुढे आहे. उद्योगधंद्यामध्ये सुद्धा आज मराठी माणूस पुढे गेलेला आहे. आज आपण बघतो की लकी फॅशन स्टुडिओ जो आहे, सुरुवातीला त्याने पुढे पिंपळकर नाक्यावरती छोटंसं दुकान उघडला होता, पण आज त्याने खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली आहे. आणि मी साईबाबांकडे प्रार्थना करेन की अशीच विश्वनाथ, प्रतीक, त्याच्या मुलांची नेहमीच प्रगती होत राहो. त्याचे भाऊ आहेत, हे सगळ्यांची प्रगती होत राहो. आणि आज एक दुकान या ठिकाणी टाकलेलं आहे, उद्या अजून त्याचे खूप दुकान व्हावेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये त्याचं नाव खूप व्हावं, ही मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि माझ्याकडून प्रतीकसाठी खूप खूप, विश्वनाथसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू.
आज आपले भाऊजी विश्वनाथ थळे यांचे सुपुत्र प्रतीक थळे आज त्यांनी त्यांच्या नवीन व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. तर मी त्यांना माझे वडील बाळाराम मधुकर चौधरी व माझ्याकडनं नक्कीच शुभेच्छा देईल. पहिले त्यांचं एक छोटंसं शॉप होतं, आता त्यांनी प्रगती करून एवढा मोठा स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा सुंदर शॉप बनवलेला आहे. आणि मी त्यांना ते जेही काम करतात प्रतीक थळे एकदम मनापासून करतात. ही त्यांची कामाची पद्धत त्यांच्या व्हिडिओमधनं दिसून येते. ते इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर पण आहेत आणि ते चांगले व्हिडिओही बनवतात. आणि जिथे जसं त्यांना तिथे यश मिळालं आहे तसंच यश या व्यवसायात भेटेल असे मी पंढरपूरच्या विठ्ठलचरणी प्रार्थना करतो व माझे 2 शब्द संपवतो व त्याला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. एक वर्षापूर्वी लकी या दुकानाचा ओपनिंग झाली त्यावेळेस आम्ही होते आणि 1 वर्षानंतर या ठिकाणी आलो. म्हणजे त्यांनी काहीतरी बिझनेसचा पायरी आणि हे आकाशात जात आहे अगदी अभिमान वाटतो. कारण आपल्या मराठी मुलांनी प्रत्येक कामधंद्यामध्ये पुढे गेलं पाहिजे यासाठी आम्ही त्यांना एक शुभेच्छा देण्यासाठी आलो. मराठी मुलगा जातो तेव्हा आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो कारण त्यांनी गेलं पाहिजे म्हणून आम्ही नेहमी मराठी मुलांच्या जोडीला नेहमी पाठीशी उभे राहू. आणि त्यांचे वडील नेहमी ते एक वडिलांचा वाटा आहे कारण तो वडील जेव्हा त्या मुलांना सपोर्ट करतात त्याच्यामुळेच ही मुलं घडत जातात. हे माझ्या आत्याची सर्व मुलं आहेत. हे लहानपणापासून त्यांचा पूर्ण परिवार हाबोप म्हणून आमचे मामा दशरथ थले, त्यांचे चिरंजीव उपसरपंच विश्वनाथ थले हे त्यांच्या आईवडिलांच्या पायावर पाय ठेवून जसे कामाची त्यांनी प्रगती केली तसेच त्यांचा नातू त्यांच्या बाबाच्या पायावर पाय ठेवून आज त्यांनी कामाला जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीमध्ये त्यांनी लक्की ड्रॉ म्हणून पूर्वी एक लहान छोटंसं दुकान होतं. लक्की बॉस फॅशन हे त्यांचं पूर्वी लहान दुकान होतं. त्यांची प्रगतीशील पुढे गेल्यामुळे त्यांनी 500 फुटाच्या ऐवजी आज 2000 स्क्वेअर फुटाचं दुकान हे आपल्या नजरेसमोर कपडे, टोपी, बूट, चप्पल ज्या ज्या चांगल्या ब्रँडचे कपडे आहेत ते त्यांनी या दुकानात प्रसिद्ध करून इथल्या सर्व नागरिकांना दाखवून दिलेले आहेत. तसेच एवढ्या परिसरातील सोनाले गाव हो, टेमघर, भादवड, सरवली, गोवा, कोंडगाव या परिसरातले आमचे सर्व नातेवाईक जेवढे आहेत ते येता जाता ह्या दुकानात प्रवेश करून त्यांना अधिक मुलं प्रोत्साहन देऊन त्यांना पुढील कामासाठी माझ्या चौधरी परिवाराकडून तसेच शिवसेना पक्ष नगरसेवक बाळाराम चौधरी तसेच माझा चिरंजीव युवा नगरसेवक रोहित चौधरी यांच्या आणि टेमघर गावच्या माझ्या मित्रपरिवाराकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या कामात पुढे यश मिळत राहो. यांची ही दुसरी आहे, त्यांना तिसरी मिळण्यासाठी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा.